नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर हे जे दाखवते ना, तर हे आमचं घर आणि दुकान अगदी जवळ आहे. म्हणजे दुकान पुढे आणि घर पाठीमागे आणि पुढे लगेच केद्राई रोड आहे तो पुढे अगदी जवळ आहे. आणि आमच्या दारापुढे इथं बेलाचं झाड आहे. आम्ही सकाळ संध्याकाळी इथं पूजा करतो आणि रोज संध्याकाळी दिवा लावतो. प्रदोषच्या दिवशी आम्ही तुपाचा दिवा लावतो. खूप छान मस्त प्रसन्न वाटतं. आणि इथं जे आहे ना, आमच्या दुकानाच्या पुढे घराच्या समोरच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. ते पण इतकं सुंदर दिसतं तो कळस. संध्याकाळच्या वेळेस पण अगदीच एकदम असं मन भरून जातं बघितल्यावर. आणि आम्ही रोज सकाळ संध्याकाळ आम्ही बेलाच्या झाडाची पूजा पण करतो. आणि ज्यांना कुणाला रोप पाहिजे असेल त्यांनी नक्की घ्या, एक तरी रोप लावा. तर हे बघा, हे पार्सल आले, मी तुम्हाला दाखवते. सगळे फोडले मी आता हे, आणि फोडून बघितले आधी, नंतर लक्षात आलं व्हिडिओ काढू. तर ही जी लेस आहे ना कॉपरमध्ये, ही लेस मागवली मी ऑनलाईन. तर ही मला आहे ना दुकानामध्ये मी पिंपळगावला घेतली होती ना, तर 20 रुपये मीटरनी पडली होती मला ती. तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवली पण होती मी ती. तर हे बघा, या मी परत नवीन प्रकारच्या धूप मागवले आहे. पण ह्या नाही आवडल्या जास्त मला. तर ह्या आहे ना 2-4 फ्लेवरमध्ये भेटले आहे मला. 120 रुपयाला भेटले 4 फ्लेवर. पण खूप छोटे छोटे आहे. जे मागच्या वेळेस मी जे 120ला जे पॅकेट घेतलं होतं ना, ते छान भेटलं होतं. तर हे आपण एक खोलून बघू. सेंट पण छान आहे त्यांचा. तर तेवढंच आहे, क्वांटिटी फारच कमी आहे आणि खूप मस्त आहे बघा हे. असं नवीन दिसलं का असं वाटतं, मला असं वाटतं प्रत्येक वेळेस तीच मागवायचं. तर म्हणून म्हटलं थोडं वेगळं काहीतरी मागवून बघू. तर त्याचं पॅकेट असं आलं आहे बघा. हे 2, हे 3 आणि हे 4. हे यातलं ते काढून दाखवले. 4 फ्लेवरमध्ये आलं आहे. ते पण छान आलं आहे, फक्त एवढंच आहे क्वांटिटी कमी आली त्याची. आणि मी मागच्या वेळेस आहे ना पिंपळगावहून जी लेस मागवली होती ना कॉपरमध्ये, तर ती लेस दाखवते मी तुम्हाला. तर ती 20 रुपये मीटरनी पडली होती मला ती कॉपरमध्ये. आपल्याकडे म्हणजे प्रत्येकाकडे 20 रुपयेच मीटर असू शकते. तर ही जी लेस मागवली होती ना मी, तर ही आता मी ऑनलाईन बघितली. तर ऑनलाईन मला 80 रुपयाला 5 मीटर लेस भेटली आहे. खूप सुंदर आहे. हे बघा, ही भरपूर मागवलेली आहे. आणि ह्या लेसनी जर बॅक साईडला जर आपण असं आरीवर्क सारखं दोघं पण साईडला आहे, 2 लाईन याची, आणि एक जी बॉल चेन असते ना ती मध्ये सेंटर लावून जर बॅक साईड जर डिझाईन जर बनवली ना, खूप सुंदर दिसतं. मी आत्ता 30 तारखेच्या नवरीचं ब्लाऊज अशाच प्रकारे बनवलं होतं. खूप सुंदर बनवलं होतं, पण मला त्याचा व्हिडिओ नाही काढता आला. अर्जंट ब्लाऊज दिले गेले माझ्याकडनं, मग ते फोटोसुद्धा काढले नाही गेला. तर ही पण तुम्हाला जर कोणाला जर लागली तर तुम्ही ऑनलाईन मिशोवरनं घेतली मी ती. तर तुम्ही नक्की मागवू शकता. आणि छान आहे, मस्त क्वालिटी पण छान आहे. तर हे बघा, मी आहे ना किती ही 5 मीटर, ही पण 5 मीटर आणि ही पण 5 मीटर, म्हणजे अशी 15 मीटर मागवली आहे. ही 80 रुपयाला एक 5 मीटर पडली आहे. तर बघा 3 पॅकेट मागवले आहे. त्यानंतर आहे ना मला म्हणजे आपण जे व्हिडिओ काढतो ना, आवाज येतोय जास्त बाहेर. तर मी ऑनलाईन काय काय घेतलंय ते दाखवते मी. आणि तुम्ही म्हणाल की ऑनलाईन का घेतात, तर खरं सांगते, मला बाहेर जायला वेळ नसतो. मग मी काय करते, ज्या छोट्या मोठ्या किरकोळ वस्तू लागतात ना आपल्या ब्लाऊजसाठी, समजा देवपूजेसाठी, तर त्या वस्तू मी ऑनलाईनच घेते. आणि ते एकदम परवडेबल असतात. आणि देवासाठी ना मी जो लांब वातीचा कापूस असतो ना, पण जी दिव्यात वात लावतो ना, ती 3 इंचाची वात, जवळजवळ 1500 वाती आपल्याला जर 100 रुपयात भेटताय, तर आपल्याला किती परवडतं ते. आणि आपल्याला दिव्यात तर रोजच वात बदलायला लागते. आमचे रोज 5-6 दिवे लागतात आणि रोज वाती बदलणं म्हणजे खूप वाती लागतात. इथे 20 रुपयाच्या पॅकेटमध्ये 2-3 दिवस सुद्धा पुरत नाही. म्हणून मी ते ऑनलाईन बघितलं, तर खूप छान वाती येतात, पेटतात पण खूप छान. तुम्ही सगळ्यांनी, तुम्हाला ज्यांना घ्यायची असेल ना, त्यांनी ऑनलाईन नक्की घ्या. खूप छान आहे. म्हणजे मी स्वतः वापरते फुल वाती आणि लांबपण वाती, अशा दोन्ही पण प्रकारच्या वाती मी 80 ते 100 रुपयामध्ये 1500 ते 2000 वाती घेते. तुम्ही नक्की त्या पण घेऊ शकता जर तुम्हाला आवडल्या तर. आणि आता मी ह्या धूप घेतलंय मी मागच्या वेळेस ज्या धूपचा व्हिडिओ केला होता ना, तर त्यामध्येच मी काहीतरी वेगळी क्वांटिटी म्हणून
तर बघू म्हटलं, तर ही पण ह्या एक प्रकारची धूप घेतलेली आहे. म्हटलं तोच फ्लेवर घ्यायचा, तर काहीतरी वेगळ्या फ्लेवरमध्ये धूप मागून बघितली, तर हे पण छान आलेले मस्त 4 फ्लेवरमध्ये. आणि बघा एक फोडलंय मी आता, तर यामध्ये ह्या धूप आहे, छान आहे. या एकदम सेंट, तर इतका सेंट येतोय ना त्याचा, खूप सेंट येतोय. आणि मी म्हणजे दुकानातून मागच्या वेळेस पिंपळगावहून ही जी लेस आणली होती ना, तर ही लेस आहे ना 20 रुपये मीटरनी आणली होती. 20 रुपये मीटर आणली, तर ही लेस मला मी ऑनलाईन घेतली 80 रुपयाला 5 मीटर लेस पडली आहे. तर ही पण छान आली कॉपरमध्ये. आपण हे बॅक साईडला याची डिझाईन इथे खूप छान बनवू शकतो. मध्ये दोन्ही साईडला ही लेस टाकून, मध्ये बॉल चेन सारखे अशी चेन टाकून, आणि बॅक साईडला डिझाईन छान बनते याची पण. तर मी हे 3 पॅकेट घेतले बघा. हे 80 रुपयाला 5 मीटर पडली मला ही बघा. ही जवळजवळ 5-5 मीटरचे 3 पॅकेट आहे. तर तिन्ही पॅकेटमध्ये 15 मीटर लेस आहे. तर हे बघा, हे आहे ना 32.5 कमर नाही 32 कमर घेर आहे. तर 32 कमर घेरसाठी मी 34चं पॅटर्न टाकते. तर हे 34चं पॅटर्न आपण ज्यावेळेस कमर घेर मोजतो, कुठल्याही ब्लाऊजचा कमर घेर मोजतो ना, तर त्यावेळेस 2 इंच, 2.5 इंच किंवा 3 इंच. समजा आता 32 आहे तर मी 36चं टाकलं असतं तर जास्त मोठं पॅटर्न झालं असतं, आणि कटोरी पण मोठी होऊन जाती, आणि बघ ब्लाऊज पण जास्त असं माप मोठं मोठं होत चालतं. मग आपण काय करायचं, तर 1 इंच 2 इंच पुढे घ्यायचं आणि आपलं छातीचं माप टाकायचं. आता इथं घेतलं आहे मी 5.5 शोल्डर घेतलं आहे. इथं खाली 6.25चं मुंढा घेतला आहे, आणि हा बॉक्स बनवून घेतला आहे. आणि हे कमर घेराचं माप टाकलं आहे मी 11. इथं 11 टाकलं आहे. तर 11 टाकल्यानंतर हा बॉक्स बनवून घेतला आहे. बनवल्यानंतर इथं आपला रेग्युलरचा 1.5चा आकार द्यायचा. तर 1.5चा आकार देताना काय करायचं, हा जो पॉईंट द्यायचा आहे आपल्याला, तर ह्या दोघांच्या सेंटर, म्हणजे ह्या दोघांचा सेंटर किती येतो, तर अंदाजे आपण इथपर्यंत सेंटर करू. आणि इथून इथपर्यंत आपल्या छातीचा भाग किती येतो, तिथपर्यंत आपल्याला हे 9.5 पर्यंत घेतलंय. तर इथून हा जो आकार देताना, कुठल्याही पॅटर्नचा आकार देताना, हा आकार जो आहे तो इथून असा द्यायचा, इथपर्यंत पॉईंट करायचा, आणि त्यानंतर असं घ्यायचं. हे झालं 34 छातीचं पॅटर्न काढताना. आणि हे जे आहे ना पाठीचा भाग आखल्यानंतर, मग हा जो साईड पीस आहे हा असा ठेवायचा आपल्याला. इथं समजा आपल्याला पूर्ण जास्त, जर एखाद्या ब्लाऊजची जर उंची जास्त आहे तर आपण काय करू शकतो, इथं पण अर्धा इंच आपलं साईड पीसचा हा पार्ट वाढवू शकतो. तुम्हाला पॅटर्न काढायला वेळ असेल तर पॅटर्न पण काढा, पण आपण ही साईड पीसची अशी पण उंची वाढवू शकतो. म्हणजे आपल्याला प्रत्येक मापाचा पॅटर्न काढल्यापेक्षा तर आपण असं पण उंची वाढवून ब्लाऊज तयार करू शकतो. तर हा दिलाय मी हा आकार. तर त्यानंतर कटोरी टाकायची. तर कटोरी पण टाकताना आहे ना, ही जी कटोरी आहे ना, ही जी कटोरी आहे ना, तर हा जो भाग आहे, ही जी कटोरी सरळ वरती, हा गळ्याचा भाग, हा इथं पुढे आपला आयपट्टीचा भाग, आणि इथं ह्या दोघं पण साईडला आपल्याला टक्स टाकायचे असतात. मग हा जो गोलसर आकार आहे हा सोडून, हा 1 2 3 हे जे 3 आकार असे सरळ भागात जे आहे ते क्रॉसमध्ये टाकायचे. म्हणजे कसे, तर कटोरीचे हा जो भाग आहे हा गोल भाग, आणि हा आयपट्टी हुकपट्टीचा भाग, आणि हे जे दोघं भाग आहे तर हे टक्स, इथं आपण टक्स टाकतो, 2.5चा टक्स टाकतो, आणि हा जो भाग आहे हा गोलसर आकार आहे. तर मग इथं काय करायचं, हा एक आणि हा एक आणि हा एक, हे तिघं पण क्रॉसमध्ये टाकायचे. तर हे बघा असे टाकायचे, मी तुम्हाला टाकून दाखवते. हे बघा असे, हे असे. म्हणजे तुम्ही काय म्हणाल कसे टाकायचे तिरपे, तर कधी कधी कसं होतं, बऱ्याच ठिकाणी मी बघितले अशी कटोरी टाकली जाते. म्हणजे काय होतं, हे दोघं, हा पण भाग सरळ येतो आणि हा पण भाग सरळ येतो, फक्त एकच भाग क्रॉसमध्ये होतो.
तर हा क्रॉसमध्ये कसे करायचे मग हे तिघं, मग अशी ही कटोरी फिरवून घ्यायची. ही आली कटोरी फिरवली म्हणजे आपला हा पण भाग तिरपा झाला, हा पण भाग तिरपा झाला आणि हा पण भाग तिरपा झाला. आपण जर तिरप्या कपड्यामध्ये जर कटोरी कटिंग जर केली तर ब्लाऊज खूप छान परफेक्ट बसतं आणि कटोरी कुठंही घोळ पडत नाही, फुगा पण धरत नाही आणि एकदम परफेक्ट आपल्याला जशी पाहिजे तशी कटोरी बसते. ते बघा आता मी आखून घेतलंय. हे आलं लक्षात. आता हा जो भाग आहे हा सरळ भाग तर हा असा ताणल्या जातो. हा जो भाग आहे तर हा असा ताणल्या जातो का नाही, हा सरळ भाग आहे. तर हा जो क्रॉस भाग असतो तर हा सहजच असा ताणल्या जातो. हे बघा असं इथं तुम्हाला दाखवते मी. हा बघा हा असा सहजच ताणल्या जातो, हा पण असा सहजच असा ताणल्या जातो. तर अशा प्रकारे तुम्ही कटोरीचं माप टाकायचं. अशा पद्धतीने जर कटोरी टाकली तर कटोरी एकदम छान परफेक्ट बसते. आता इथं बाही टाकायची आपल्याला. तर ह्या कस्टमरची बाही कितीची आहे, 5.25ची आहे. तर हे 5.25 इथं हा 5.25ला हा पॉईंट केला. 5.25ला पॉईंट केल्यानंतर मग आपण काय करायचं, आता हे साधे ब्लाऊज आहे, यांना अस्तर नाही आहे. आपलं जर अस्तरचं ब्लाऊज राहिलं असतं तर मग मी किती घेतलं तर 6.25 घेतलं असतं. मग हे साधं ब्लाऊज आहे, याला अस्तर नाही, फोल्ड करायची आपल्याला ही पट्टी. तर आपण किती इंच जास्त घ्यायचं तर 2 इंच जास्त घ्यायचं. 1.5 पण घेऊ शकता इथं, पण 2 इंच पट्टी जास्त घेतल्याने, हे माप जास्त घेतल्याने आपल्याला खाली जी पट्टी फोल्ड करायची असते ती एकदम छान प्रकारे फोल्ड केल्या जाते. वरती शोल्डर पण व्यवस्थित दाबल्या जातं आणि खाली पण डबल पट्टी दाबल्या जाते. म्हणजे त्यामुळे ब्लाऊज आपले एकदम परफेक्टली आपल्याला ज्या मापापर्यंत ब्लाऊज पाहिजे त्या मापापर्यंत बसतं. हे जे आहे ना 2 इंच जास्त 1.5 पण घेतलं तर तुम्हाला ही जी पट्टी फोल्ड करायची असते तर ती फोल्ड करायला अगदी कमी कपडा शिल्लक राहतो. मग त्यामुळे टाकताना काय करायचं, 2 इंच ब्लाऊज जास्त टाकायचं साध्या ब्लाऊजसाठी. आता हे जे आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली लहान छोटी मोठी बाही कशी तयार करायची. तर माझ्याकडे हे चेक पॅटर्न आहे. ह्याच एका पॅटर्नवरनं मी छोटी पण बाही बनवते आणि 3/4 पण बाही बनवते आणि फुल पण बाही बनवते. तर इथं हे बघा आता मी असा पॉईंट करून घेतलेला इथं सेंटरला. तर हा जो ब्लाऊजचा सेंटर आहे तर हा इथं ठेवायचा. आता मी काय करणार तर इथं पण ह्या पण साईडला 1 इंच सुटलंय, ह्या पण साईडला 1 इंच सुटलंय. म्हणजे हा जो सेंटर आहे या सेंटरनुसार असं पॉईंट करून घ्यायचे. म्हणजे मोठा जरी माप असेल तर इथं मुंड्यामध्ये आपण 1-1 इंच आधीच जास्त घेतलेले. आता इथं हा जो गळा टाकलाय आपण, तर हा गळा कसा टाकायचा तर आपलं जे हे इथं शोल्डर आहे तर ही शोल्डर घ्यायचं आहे 2.25चं. हे 2.25 आणि हा 2.25चा हा खाली बॉक्स बनवून घेतला. तर गळा टाकताना काय करायचं, ह्या गळ्यापासून खाली किती घ्यायचं 4 इंच. 4 इंचापर्यंत इथून काहीच कातर लावायची नाही, इथून खाली हा आकार द्यायचा. मग इथून आपण गळा कितीही पसरवू शकतो, असा पण टाकू शकतो, असा पण टाकू शकतो, कितीही लहान मोठा करू शकतो. पण जर आपण असं जर कट केलं तर आपलं शोल्डर उतरतं. मग तर असं न कट करता इथपर्यंत 3.5 किंवा 4 या अंतरापासून इथून आपल्याला किती पसरवायचा गळा तसा पसरवायचा आणि मग गळ्याला आकार द्यायचा. संध्याकाळचे आहे ना ब्लाऊज कटिंग करून ठेवले की मग दुसऱ्या दिवशी सकाळी लेट जरी आलं ना दुकानात 12-1 वाजेपर्यंत आपलं काम आवरल्यानंतर तरी भरपूर ब्लाऊज शिवून होतात. आणि ह्या मशीनवर आहे ना ब्लाऊज शिवायला वेळ लागत नाही, खूप पटापट ब्लाऊज होतात
आणि आता हे जे 8 दिवसापासूनचे जेवढे ब्लाऊज शिवलेले आहे ना, जवळजवळ 37 ब्लाऊज आहे. दोरीवर एक पण ब्लाऊज टाकलेलं नाही आहे. मग मी कटिंग करत होते, दीदी दुकानात आली, मग तिला म्हटलं सर्व ब्लाऊजांच्या घड्या कर. आणि कसं असतं ब्लाऊजवरती टाकायला काही नाही, कोणी पण टाकतं, पण मग आहे ना एका कस्टमरचं ब्लाऊज समजा 1 2 3 काय असेल ते तर मी शिवलेले असतं, मग मला माहिती आहे एका कस्टमरचे किती आहे, मग ते सर्व शेजारी लावायला लागतात. आणि मग ब्लाऊज नाव टाकलेलं, मग एक जरी ब्लाऊज चेक करायचं असतं आणि मग सर्व ब्लाऊज एका जवळ लावायचे. तिला म्हटलं तोपर्यंत मी ब्लाऊज कटिंग करते आणि तू सगळ्या ब्लाऊजांच्या घड्या कर. आणि दुकानात हा आधीच खूप पसार आहे, प्रत्येकाचा कस्टमरचं जे द्यायचे ब्लाऊज पीस बाजूला काढलेले असतात, जे लेटचे द्यायचे असतात ते बाजूला ठेवलेले असतात. आणि एक मात्र असं आहे की नंबर दिलेला असतो, मग असं होतं यातून कोणतं ब्लाऊज शिवायचं कोणतं नाही, म्हणजे कस्टमरचा फोन आला की ते ब्लाऊज शिवायचं. म्हणजे आपलं कस्टमर पण आलं की मग तयार असलं की मग आपले पैसे पण मोकळे होतात आणि आपल्याला ब्लाऊज शिवायला पण वेळ लागत नाही. आता मग तिचे ब्लाऊज घड्या करेपर्यंत मी म्हटलं आता ब्लाऊज कटिंग करून घेते. ब्लाऊज संध्याकाळचे कटिंग असले की टेन्शन नसतं. आणि ब्लाऊज कटिंग करायला आहे ना मी स्वतः कटिंग करते ना, मग ब्लाऊज आहे ना व्यवस्थित कटिंग असते आणि शिवायला पण वेळ लागत नाही. मला आहे ना अर्धाच तास लागतो ब्लाऊज शिवायला, म्हणजे 20 ते 30 मिनटात माझं सहजच ब्लाऊज शिवून होतं. किती मोठं माप असू दे छोटं माप असू दे तरी तर लईत लई अर्धा तास लागतो. आणि एकदा कटिंग केलेले राहिले की एकदा बसलं दुकानात की अर्ध्या तासात घड्याळात बघायचं आणि ब्लाऊज शिवून बाजूला टाकायचं असं आहे. मग त्यामुळे मला आहे ना ब्लाऊज शिवायला संध्याकाळपर्यंत 9 वाजेपर्यंत जवळजवळ माझे 8 ते 9 ब्लाऊज सहजच शिवून होतात. आणि संध्याकाळी कसं स्वयंपाक वगैरे दीदी सर्व करून घेते आणि संध्याकाळी गेलं की आपल्याला आयतं ताट तयार असतं. हा एक खूप म्हणजे खूप नशीबवान आहे मी तर, एक दीदी सर्व स्वयंपाक वगैरे सर्व करून घेते, काहीच टेन्शन नसतं. आणि यातले आता कालचे ब्लाऊज जे कटिंग केलेले होते ना त्यातले हे 2-3 ब्लाऊज शिल्लक राहिलेले आहे. आता हे पण ब्लाऊज आता मी शिवायला घेते. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.